₹1 पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट. राज्यामधील या 5 जिल्ह्यात 75% पीक विमा वाटपाचा तिढा आता या ठिकाणी सुटलेला असून 4 जूनच्या मंत्रिमंडळ बैठकीत एकमुखाने निर्णय या ठिकाणी झालेला आहे. यासोबत आपण जर का पाहिलं तर ICICI लोंबार्ड कंपनीला शासनाकडून त्वरित पीक विमा वाटपाच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या असून खरीप हंगाम 2024 मधील सोयाबीन आणि कापसाचा पीक विमा आता शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे. जे काही पात्र 5 जिल्हे आहेत आणि पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या या विमा कंपन्यांनी बँकेला पाठवलेल्या असून सोयाबीन आणि कापूस या दोनच पिकांसाठी आता पीक विमा त्या ठिकाणी मिळणार आहे. नेमके हे वाटप त्या ठिकाणी कधी सुरू होणार आहे, किती शेतकरी याच्यामध्ये पात्र आहे, सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. आणि तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. मित्र हो, महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला जो काय पीक विमा आहे त्या समस्येवरती अखेर आता तोडगा निघालेला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांना योग्य पीक विमा न मिळाल्याने त्यांच्यामध्ये नाराजी पसरली होती आणि या गंभीर प्रकरणावरती कृषी मंत्रालयाने दखल घेत एक महत्त्वाची बैठक त्या ठिकाणी 4 जून रोजी आयोजित केली आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. यासोबतच आपण जर का पाहिलं तर या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून परभणी असेल, हिंगोली असेल, यवतमाळ असेल, जालना असेल, नांदेड असेल या जिल्ह्यामध्ये अनपेक्षित मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसान त्या ठिकाणी सहन करावं लागलं होतं. यामुळे अतिवृष्टीमुळे लाखो एकर पिकांचं नुकसान झालेलं असून अनेक शेतकरी कर्जाच्या जाळ्यात अडकले होते. शेतीवरती पूर्णपणे अवलंबून असलेल्या या भागातील कुटुंबांना भीषण आर्थिक संकटाचा सामना त्या ठिकाणी करावा लागत आहे. आणि याच्याचमुळे या नैसर्गिक आपत्तीमुळे केवळ पिकेच नष्ट झाले नाही तर शेतकऱ्यांनी शेतीसाठी घेतलेले जे काही कर्ज असतील, खते असतील, बियाणे असतील आणि इतर कृषी संसाधनामुळे गुंतवलेला जो काही पैसा असेल तो पूर्णपणे त्या ठिकाणी वाया गेला होता. अशा परिस्थितीत शासनाकडून मिळणारा पीक विमा जो काय आहे तो त्यांच्यासाठी एकमेव आशेचा किरण होता आणि याबाबतीत त्या ठिकाणी सरकार त्या ठिकाणी पॉझिटिव्ह असताना दिसत आहे. यासोबतच सरकारी धोरण आणि अधिकृत त्या ठिकाणी मान्यता देखील त्या ठिकाणी मिळाली. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाने या मोठ्या नुकसानीची दखल घेत अधिकृत अधिसूचना काढली आणि या अधिसूचनेमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पुष्टी करत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे हक्क त्या ठिकाणी देण्यात आले. शासनाने पीक विमा कंपन्यांना तातडीने शेतकऱ्यांना विमा कंपन्यांना रक्कम वाटप करण्याचे कडक आदेश दिले, परंतु प्रत्यक्षात या आदेशांची अंमलबजावणी योग्यरीतीने त्या ठिकाणी झाली नाही. आणि याचमुळे आता शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून असं निष्पन्न झाले की पीक विमा कंपन्या जाणूनबुजून पीक विमा वाटपात त्या ठिकाणी विलंब करत होत्या. त्यामुळे गंभीर बाबमध्ये काही भागांसाठी कंपनीकडून दाखवलेले जे काही उत्पन्न आकडेवारी वास्तविकपेक्षा त्या ठिकाणी जास्त होती. या चुकीच्या आकड्यामुळे अनेक पात्र शेतकऱ्यांना आपल्या हक्काचा पीक विमा त्या ठिकाणी मिळालेला नाही. यासोबतच त्या ठिकाणी याची गंभीर दखल घेत या गंभीर परिस्थितीवरती मात करण्यासाठी 4 जून 2025 रोजी कृषी मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक, उच्चस्तरीय बैठक त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली असून या बैठकीत कृषी मंत्री, स्थानिक जे काही आमदार असेल, जिल्हा कृषी अधीक्षक आणि संबंधित पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि याच्यातून त्या ठिकाणी तोडगा आता निघालेला आहे. यासोबतच बैठकीत अनेक समस्यांवर त्या ठिकाणी सविस्तर चर्चा झाली. जिल्हा कृषी अधीक्षकांनी विमा वाटपातल्या अडचणी, उत्पादन आकड्यामधील तफावत आणि शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाची माहिती दिली. स्थानिक लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या हिताचे त्या ठिकाणी समर्थन केले आणि त्यांना मदत होईल असाच तोडगा त्या ठिकाणी काढलेला आहे. आता याचा निष्कर्ष असा निघाला की ICICI जी काही लोंबार्ड कंपनी होती पीक विमा वाटपामध्ये तिला त्या ठिकाणी आदेश दिले होते. आता बैठकीच्या शेवटी कृषी मंत्र्यांनी परभणी जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या ICICI लोंबार्ड विमा कंपनीला तातडीने सर्व पात्र शेतकऱ्यांना उर्वरित पीक विमा वाटपाचे आदेश त्या ठिकाणी दिले असून या आदेशामध्ये कोणत्याही प्रकारची टाळाटाळ न करण्याचा स्पष्ट इशारा त्या ठिकाणी आता देण्यात आलेला आहे.